नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्याला पारायणाची सांगता कशी करायची आहे, त्या दिवशी किती नैवेद्य दाखवायचे आहेत, पूजा कशी मांडायची आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपण ज्या दिवशी शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपल्याला दत्त महाराज आपल्या घरी येतात आणि आपल्याला एक जोडी जेवू घालायची असते. त्याच्यामुळे आपल्या दारामध्ये छान सुंदर अशी रांगोळी काढायची, दिवे लावायचे. दत्त महाराज आपल्या घरामध्ये आगमन करण्यासाठी, त्यांना आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी आपण छान दाराची सजावट करायची आहे, रांगोळी काढायची आहे, हळदीचं लेपन द्यायचं आहे. तर बघा, आज गुरुचरित्राचा शेवटचा दिवस आहे. इथं छान असं स्वामींचं अभिषेक वगैरे झालेला आहे. अभिषेक करून स्वामींना छान कपडे वगैरे सगळं घालून स्वामींचं तिथं स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर मध्यभागी जी आहे ती गुरुचरित्राची पोथी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही. अगदी तुम्ही कुठलाही कसाही कोणतीही पूजा करा, त्यावेळेस आपल्याला आपली कुलदेवी विसरणं शक्य नाही. अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर बाकीची सगळी पूजा करायची असते. तर बघा, ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करतो त्यावेळेस आपल्याला मध्यभागी गुरुचरित्राची पोथी मांडायची असते आणि शेजारी आपल्याला त्याच्या बाजूला किंवा पाठीमागं जर जागा असेल तुमच्याकडं तर पाठीमागे स्वामी समर्थाची फोटो मूर्ती किंवा दत्त महाराजांचा फोटो मूर्ती जे काही असेल ते मांडायचं आहे. पण आपल्या कुलदेवीसाठी सुद्धा आपल्याला थोडीशी जागा या ठिकाणी सोडायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 7व्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण आपण करतो. त्याच्या 7व्या दिवशी आपल्याला रोज नैवेद्यासाठी आपल्या पोथीला, गुरुचरित्राची जी पोथी आहे तिला नैवेद्यासाठी आपल्याला घेवड्याची भाजी आवश्यक आहे. आपण कुठलंही एक धान्य खातो, त्यामुळं आपल्याला घेवड्याची भाजी ही शेवटच्या दिवशी तरी नक्की दाखवायची आहे. तर इथं बघा, मी पुरणपोळी, भाजी, चपाती, परत बेसनचे लाडू, कुरवडे, पापडे आणि घेवड्याची भाजी आणि त्याच्यानंतर बेसनचा लाडू, कांदा भजे, खीर हे सगळं मी पदार्थ केलेले आहेत आणि ते स्वामींना आता नैवेद्य दाखवत आहे. अगोदर आपल्याला कुलदेवीचं ताट ठेवायचं आहे, त्याच्यानंतर गुरुचरित्राचं, त्याच्यानंतर स्वामींसाठी एक ताट आपल्याला मांडायचं आहे. प्रत्येकासाठी ताट मांडलेलं आहे. आता स्वामींना इथं आपल्याला काय करायचं आहे, एक घास मोडून घ्यायचा आहे, स्वामींच्या मुखापर्यंत न्यायचा आहे. आपल्याला जो येईल तो मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण तांब्या भरून ठेवतो त्यातलं पाणी पाजायचं आहे. आपण जसे आपल्या लहान बाळाची तोंड पुसून वगैरे आपण चारतो, तोंड पुसून घेतो, पाणी पाजतो, त्याप्रमाणे आपल्याला स्वामींसाठी करायचं आहे. कारण स्वामी आपल्यासाठी बरंच करतात. तर आपल्याला ही 2 मिनिटाचं फक्त त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. प्रत्येक ताटाच्या पुढं आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे. प्रत्येक ताटाच्या पुढं आपल्याला एक पान, त्याच्यावरती खारीक, खोबर, हा विडा ठेवायचा आहे. तुम्हाला सुपारी, अगदी थोडीशी सुपारी ठेवलात तरीसुद्धा चालेल. पान, 2 विलायची, 2 लवंग आणि 1 सुपारी असा आपल्याला विडा आपल्या स्वामींच्या म्हणजे प्रत्येकाच्या ताटापुढं ठेवायचा आहे. जेवण झाल्यानंतर तो विडा घेत असतात, त्याच्यामुळं तो विडासुद्धा आपल्याला आपल्या स्वामींच्या पुढं ठेवायचा आहे. ही बघा, कुलदेवीची पूजा, कुलदेवी मातेला गजरा वगैरे घातलेला आहे. गुरुचरित्राचं पारायण आज शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्या स्वामी समर्थ महाराज आहेत. तर कशी दिसत आहेत, पूजा कशी झाली आहे, नैवेद्य वगैरे कसा झाला आहे, नक्की कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही 3 ताटं जी झाली ती 3 ताटं ही नैवेद्याची आपण आपल्या घरातील सगळ्या माणसांनीच खायची आहेत, बाहेर द्यायची नाहीत. त्याच्यानंतर मी पुढं परत दुसरी 2 ताटं मांडलेली आहेत. ते ताटं जे आहेत ते मला मंदिरामध्ये एक न्यायचं आहे आणि एक ताट जे आहे ते गाईला दाखवायचं आहे. तर आता घरची पूर्ण पूजा झालेली आहे. तर आपल्याला पुरणाची आरती करून घ्यायची आहे. तर ही इथं बघा, पुरणाची आरती मी करून ठेवलेली आहे. म्हणजे पुरण घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये गोल गोल करून वाती ठेवायची आहेत आणि गुरुचरित्र जी पारायण आहे त्याला पुरणाचीच आपल्याला आरती करायची आहे. तर बघा, इथं अशा प्रकारे आपली आरतीसुद्धा झालेली आहे. आणि आता जे ताट एक मांडलेलं आहे ते ताट घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. एक ताट स्वामी समर्थाच्या मंदिरात नैवेद्यासाठी आहे आणि एक ताट गाईसाठी आहे. किंवा एकच ताट घेऊन जाऊन आपण स्वामीला नैवेद्य दाखवून तेच ताट गाईला येते वेळेस आपण म्हणजे गाईसाठी सुद्धा ठेवून येऊ शकतो.
तर अशा प्रकारे आपल्याला शेवटच्या दिवशी गुरुचरित्राची सांगता करायची आहे. तुम्हाला जर भेटली तर एक सवासणी आणि एक म्हणजे जोडी घालायचं आहे. मेहुणा आणि बहीण अशी जीव घालायचा असतात. तर बघा मी आता इथं स्वामीच्या मंदिरात आलेले आहे. आता स्वामींना नैवेद्य दाखवून घेते. नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला इथं सुद्धा खूप मोठी अशी आज गुरुचरित्राची सांगता असते. प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी काहीतरी जेवण असतं तिथं. दर पौर्णिमेला असतं. गुरुचरित्र पारायण केल्यानंतर पण सगळ्यांसाठी असतं आणि माणसानं एकदा तरी महिन्यातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं. कारण या गुरुचरित्राच्या पारायणामध्ये जी इतकी ताकद आहे ती कुठल्याही ग्रंथामध्ये नाही. गुरुचरित्र पारायण आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस साक्षात दत्त महाराज आपल्या घरी येत असतात. आपली सेवा कशी आहे काय नाही बघण्यासाठी आणि हा बऱ्याच जणांना अनुभवसुद्धा आलेला असेल. तर बघा इथं आपला स्वामी समर्थांना सुद्धा आता नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता आपण गाईला सुद्धा नैवेद्य देऊन आपण घरी जाऊन आता आपला जो उपवास होता 7 दिवसाचा तो सोडायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जशी जमल तशी पण मनोभावे श्रद्धेने सेवा करू शकता.